यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली आहे। फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येते आहे। शिव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमाविरोधात या प्रकरणामध्ये तक्रार देण्यात आली आहे। तर भाजप आमदार प्रसाद लाड यांना ही धमकी देण्यात आली आहे। फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येते आणि त्या प्रकरणामध्ये शिव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमाविरोधात तक्रार सुद्धा देण्यात आली आहे। आता प्रसाद लाड यांना धमकी देणारा हा इसम नेमका कोण असा सवाल उपस्थित होतोय आणि त्याने ही धमकी नेमकी का दिली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। भाजपचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते प्रसाद लाड यांना ही धमकी देण्यात आली आहे। त्यांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे आणि त्यानंतर शिव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात विरोधात तक्रार देण्यात आली आहे आणि या तक्रारीचं पत्र आपण बघू शकताय। दरम्यान ही धमकी नेमकी कोणी दिली, का दिली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची ही धमकी दिल्याची माहिती समोर येते। फोन लाईन वरून ही धमकी देण्यात आली आहे। अज्ञाताचा फोन आला होता आणि या फोनवरून भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्याच प्रकरणामध्ये सायन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे। मात्र हा अज्ञात इसम नेमका कोण, ज्यानं प्रसाद लाड जे सत्ताधारी भाजपचे एक आमदार आहेत त्यांना ही धमकी दिली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? प्रसाद लाड यांना धमकी दिल्याचं कळतंय, नेमके काय अपडेट्स आहेत याविषयीचे? निश्चितच पर आज सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ज्यावेळी आपल्या शिव येथील जनसंपर्क कार्यालयात बसलेले होते त्यावेळी त्यांच्या फोनवरतून काही अज्ञात इसमाने पहिल्यांदा मेसेजेस केले, त्यानंतर फोन करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी शांत राहण्याचं आवाहन ज्यावेळी प्रसाद लाड समोरच्या इसमाला करत होते त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या संदर्भात सायंकाळी 6:15 वाजल्यानंतर प्रसाद लाड यांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। आता त्या अज्ञात इसमाचा शोध आहे तो फोन नंबरच्या आधारे पोलीस घेत आहेत आणि नेमकं हे त्याने कोणाच्या सांगण्यावरून केला, त्याचा काही राजकीय संबंध होता का की तो सामाजिक किंवा आर्थिक हेतूने हे प्रकार करत होता, या संदर्भातील तपास केला जात आहे। अगदी बरोबर आहे चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।